नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, देवापेक्षाही गुरूंचे स्थान श्रेष्ठ का मानले जाते? संकटे, दुःख आणि अपयशातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कोणता? या सर्व प्रश्नांची अत्यंत सुंदर उत्तरे श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात दिली आहेत. आजचा हा भावार्थ शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या एका अध्यायामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. चला श्री गुरुदेव दत्तांचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाचा सुंदर भावार्थ जाणून घेणार आहोत. पहिल्या अध्यायात आपण नामधारकाच्या दुःखाची आणि सिद्धमुनींच्या भेटीची कथा पाहिली. आता दुसऱ्या अध्यायात नामधारक आपल्या मनातील सर्वात मोठा प्रश्न सिद्धमुनींना विचारतो. तो म्हणतो, गुरुदेव, या संसारात प्रत्येक जण दुःखी आहे. संकटे, रोग, अपयश, चिंता आणि असंख्य अडचणींनी जीवन भरलेले आहे. अशा वेळी सद्गुरूंची महिमा काय आहे? गुरूंची सेवा केल्याने खरोखरच जीवन बदलते का? भक्त हो, हा प्रश्न फक्त नामधारकाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी येणारा प्रश्न आहे. सिद्धमुनी प्रेमाने उत्तर देतात, बाला, या जगात देवाचा मार्ग दाखवणारा एकमेव प्रकाश म्हणजे सद्गुरू. सूर्य जसा अंधार दूर करतो, तसाच सद्गुरू अज्ञानाचा अंधार दूर करतात. आई आपल्याला जन्म देते, वडील संसारात जगायला शिकवतात, पण सद्गुरू आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात. म्हणूनच शास्त्रामध्ये गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. सिद्धमुनी पुढे सांगतात, गुरूंची सेवा, त्यांच्यावर श्रद्धा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणारा भक्त कितीही संकटात असला तरी त्याचे रक्षण स्वतः गुरुतत्व करते. भक्त हो, आज आपणही अनेक अडचणींमध्ये जगत आहोत. कधी आर्थिक संकट, कधी कौटुंबिक वाद, कधी आजार, कधी मानसिक ताण. परंतु जेव्हा आपण मनापासून गुरूंच्या चरणी शरण जातो, तेव्हा आपल्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. या अध्यायातून आणखी एक महत्त्वाचा संदेश मिळतो. फक्त देवाकडे मागत राहणे पुरेसे नाही. श्रद्धा, संयम, सेवा आणि सदाचार यांची जोड आवश्यक आहे. गुरूंची कृपा मिळण्यासाठी मन शुद्ध असावे लागते. अहंकार, मत्सर, द्वेष आणि खोटेपणा सोडून प्रेम, नम्रता आणि विश्वास स्वीकारावा लागतो. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, गुरूंचे चरित्र ऐक, त्यांचे नाम स्मरण कर आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे आचरण कर. तुझे जीवन निश्चित बदलून जाईल. भक्त हो, हाच संदेश आज आपल्या सर्वांसाठी आहे. आज आपण अनेक उपाय शोधतो, पण सर्वात मोठा उपाय म्हणजे गुरूंवरील अढळ श्रद्धा. जेथे श्रद्धा असते तेथे कृपा असते. जेथे कृपा असते तेथे मार्ग सापडतो, आणि जेथे गुरूंचा हात असतो तेथे अशक्यही शक्य होते. म्हणून दररोज काही मिनिटे श्री गुरुचरित्राचे वाचन करा. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करा. घरात प्रेम वाढेल, मनाला शांतता मिळेल आणि संकटांना सामोरे जाण्याचे बल मिळेल. या अध्यायाचा सारांश असा आहे, सद्गुरू हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर अखंड श्रद्धा ठेवा, त्यांची सेवा करा, त्यांचे चरित्र ऐका, त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. मग त्यांच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती निश्चित प्राप्त होते. शेवटी आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे श्री दत्त गुरु, आमच्या मनात अखंड श्रद्धा निर्माण करा, अहंकार दूर करा, सद्बुद्धी द्या, तुमच्या चरणी सदैव राहण्याची शक्ती द्या. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.